तर मित्रांनो, सर्वात पहिला आपण बघणार होतो सिम्प्लेक्स मोड ऑफ ट्रान्समिशन. ओके. सिम्प्लेक्स मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, तर एकदम सिंपल प्रकारचं मोड ऑफ ट्रान्समिशन आहे, ज्याचा यूज करून तुम्ही डेटा जो आहे तो ओव्हर अ नेटवर्क ट्रान्सफर करू शकता. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये एक कंडिशन अशी आहे की तुम्ही जे सेंडर असेल, जर डेटा आपण पाठवतोय तर कोणतरी सेंडर असेल आणि कोणतरी रिसिव्हर असेल, बरोबर. दोन एंटिटी असतील, एक सेंडर असेल, एक रिसिव्हर असेल. सिम्प्लेक्स केसमध्ये, सिम्प्लेक्स मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये हे जे दोन एंटिटी आहेत ते फिक्स्ड असणार आहेत. म्हणजे काय, तर जो सेंडर आहे, जो डेटा सेंड करतोय तो सेंडर आहे आणि जो डेटा रिसीव्ह करतोय तो रिसिव्हर आहे. ओके. तर हे जे दोन एंटिटी आहेत ते नेहमी फिक्स्ड असणार आहेत. म्हणजे सेंडर जो तो नेहमी डेटा जो तो सेंड करेल आणि रिसिव्हर जो तो डेटा फक्त रिसीव्ह करू शकतो. रिसिव्हरला जर डेटा सेंड करायचा आहे, डेटा पाठवायचा आहे, ठीक आहे, तर तो कधीही पाठवू शकत नाही सिम्प्लेक्स केसमध्ये. ओके. मी तुम्हाला एकदा परत एक्सप्लेन करतो. सपोज करा इकडे एक एंटिटी आहे PC1, ठीक आहे. हा जो आहे तो PC1 आहे आणि इकडे आहे PC2. ओके. PC2. आता सपोज करा ह्या केसमध्ये PC1 जो आहे तो सेंडर आहे आणि PC2 ऑब्विसली रिसिव्हर असणार आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये PC1 जो आहे तो नेहमी सेंडर राहील आणि PC2 आहे जो ते नेहमी रिसिव्हर राहील. हा जो आहे तो कधीच सेंडर नाही होऊ शकत आणि हा सुद्धा कधीही रिसिव्हर होऊ नाही शकत. तर हे जे आहे ते फिक्स्ड एंटिटी असणार आहेत. आता याचा मेनली यूज कुठे होतो, याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो. तर ह्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, जे आहेत सर्वात पहिलं तर आहे रेडिओ आणि डिश टीव्ही. डिश टीव्हीमध्ये पण मित्रांनो आपण नेहमी बघतो की आपला जो डिश अँटिना आहे, आपला जो टीव्ही आहे, तो नेहमी डेटा रिसीव्ह करतोय त्यांच्या स्टेशनमधून, जिथून पण डेटा आपल्याकडे ब्रॉडकास्ट होतोय, सेंड होतोय. तर आपण जो तो फक्त डेटा रिसीव्ह करतोय. ठीक आहे. ते जे झाले सेंडर झाले, आपण आपला जो PC आहे, सॉरी आपला जो टीव्ही आहे किंवा सेटटॉप बॉक्स आहे तो रिसिव्हर झाला. ठीक आहे. म्हणजे काय, तर PC1च्या जागी आता आपण घेऊया सेंडरमध्ये डिश टीव्ही घेऊया आपण. ठीक आहे. डिश टीव्ही जो आहे तो सेंडर झाला आणि आपला सेटटॉप बॉक्स जो आहे, टीव्ही आहे, तो रिसिव्हर झाला. ठीक आहे. तर डिश टीव्ही जे आपल्याला डेटा सेंड करते, आपण जो तो फक्त रिसीव्ह करू शकतो. आपण आपल्या टीव्हीमधून किंवा आपल्या सेटटॉप बॉक्समधून डिश टीव्हीवाल्यांना काही डेटा ट्रान्सफर करू शकतो का, तर ऑब्व्हियसली नाही करू शकत. पॉसिबलच नाही आहे. सिम्प्लेक्स केसमध्ये हे पॉसिबल नाही आहे की रिसिव्हर डेटा सेंड करतोय. सिमिलरली रेडिओच्या केसमध्ये पण आपल्याकडे जेव्हा रेडिओ असतो त्याच्यामध्ये पण नेहमी आपण बघतो की आपण डेटा जो होतो त्यांच्या स्टेशनमधून नेहमी रिसीव्ह करतोय. आपल्या रेडिओमधून कधी आपण डेटा जो होतो तिथे ट्रान्सफर करू शकतो का, तर ऑब्व्हियसली नाही करू शकत. हे सिम्प्लेक्समध्ये पॉसिबलच नसतं. हे वन वे कम्युनिकेशन असतं, म्हणजे डेटा फक्त येऊ शकतो. ठीक आहे, जाऊ नाही शकत तिकडे. तर हेच असतं सिम्प्लेक्स मोड ऑफ ट्रान्समिशन. मी होप करतो तुम्हाला सिम्प्लेक्स जे ते कळालं असेल. काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट्समध्ये.